नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील 45 वर्षीय महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचे पडसाद जळगावात उमटलेत. या घटनेच्या निषेधार्थ कुंभार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं. महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आला असून तिला बांधून विहिरीत टाकल्याचा गंभीर आरोप समाजाच्या वतीने करण्यात आलाय. तसेच महिलेच्या 13 वर्षीय नातीवरील अत्याचाराच्या आरोपाचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून संशयित आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोडी गावात जो कुंभार समाजाच्या महिलेवर अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या संदर्भात आम्ही आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहोत. इतका अमानवी अत्याचार हा आम्ही अल्पसंख्याक आहे. आमचं राज्य शासन दरबारी किंवा मंत्रालय दरबारी कोणी मंत्री किंवा आमदार खासदार नसल्यामुळे आमच्या समाजावर हा अन्याय आणि अत्याचार होत आहे असा जनमानसात आमचा आक्रोश आहे. संबंध कुंभार समाज या घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि या दोषींना पोक्सो अंतर्गत कायद्यामध्ये जास्तीत जास्त सजा मिळावी आणि जे फरार आरोपी आहे त्या फरार आरोपींना मदत करणाऱ्या तिथल्या पोलीस स्टेशनचे PI असतील API असतील यांना त्वरित निलंबित करावं आणि या घटनेचा आम्ही पूर्ण जिल्ह्यामार्फत तीव्र निषेध करत आहोत. आज आम्ही या ठिकाणी दोडी इथे जी मोठी घटना घडली की त्या ठिकाणी 13 वर्षाच्या मुलीवरती काही दिवसापूर्वी बलात्कार झाला होता. नंतर त्याच गावातल्या सरपंच आणि पोलीस पाटील यांनी त्या मुलीच्या आजीवरती अत्याचार केला. तिला घरातून उचलून नेलं, तिचे हातपाय बांधले आणि विहिरीत फेकलं आणि त्या कुटुंबावर फार मोठी अवकाळा निर्माण झालेली आहे. तर मी शासनाला अशी नम्र विनंती करणार आहे की त्यांच्यावरती मोठा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर त्यांना अटक झाली पाहिजे अशी या समाजातर्फे आणि जळगाव जिल्हा कुंभार समाजातर्फे नम्र विनंती आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही समाज बांधवांनी दिलाय. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.